भीमराजा रे मया भीमा मया भीमा भीमराजा रे भीम बाबा भीम बाबा। हे बाबासाहेबांचं गीत ज्यावेळेला मी लिहिलं त्यावेळेला मी नामांतराच्या चळवळीमध्ये जेलमध्ये होतो. मी जेलमध्ये होतो नामांतराच्या चळवळीत आणि तिथून मी आलो तर मी सिद्धार्थ विहार हॉस्टेलला मुंबईमध्ये राहत होतो. त्या हॉस्टेलमधनं हे प्रांताचे सगळे लोक निर्माण झाले आणि मोर्चे निघायचे. नाशिकमधनं, उत्तर महाराष्ट्रातनं, मराठवाड्यातनं, विदर्भातनं स्त्रिया यायच्या मोठ्या प्रमाणात. अंगा खांद्यावर मुलं बाळ आणि डोक्यावर भाकरीचं पीठ. त्या हॉस्टेलच्या समोर 3 दगडाच्या चुली मांडायची. स्वतःची भाकरी स्वतः बनवून ती खाऊन मोर्चाला जाणारी ही स्त्री ही जगातली अत्यंत क्रांतिकारक स्त्री आहे. पण तिच्याबद्दल लिहिलेलं नाही कोणी. हे शिकले सवरलेले जे अधिकारी मंडळी रिसर्च करा आणि नामांतरामध्ये स्त्रियांचा सगळ्यात मोठा सहभाग राहिलेला आहे. तर मी त्यावेळेला जेलमधनं आलो आणि माझा टीवायचा पेपर होता. मी आंबेडकर कॉलेजमध्ये शिकत होतो. तर तिथून मी बाहेर येत होतो संध्याकाळी लायब्ररीत. तर समोर एक माऊली 3 दगडाच्या चुलीवर भाकरी भाजत होती आणि अशा खेड्यातल्या स्त्रिया बघितल्या की मला माझ्या आईची आठवण यायची. मी गेलो म्हणलो माय कुठून आला? ती म्हणली मी मराठवाड्यात आली. ते कशाला आला? त्यांनी ते बाबासाहेबांचं नाव द्यायचे. आणि त्याच दिवशी एक पेपरला बातमी आली होती. एक महामानव आता ते जिवंत राहत ते म्हणाले होते ज्याच्या घरात नाही भाकरीचं पीठ त्याला कशाला हवं विद्यापीठ. मी तिला सांगितलं की अशी बातमी आहे. ती म्हणली जाऊन त्यांना सांगा की अख्ख्या देशाचं नामांतर केलं तरी बाबासाहेबांचे या देशावरचे उपकार फिटणार नाही. आणि औरंगाबादला कौलारू शाळा आहे म्हणे त्याला बाबासाहेबांचं नाव देत नाही. तिच्या डोळ्यातून जो अंगार बघितला तो मी लिहिला. भीमराजा रे राजा रे मया भीमा मया भीमा भीमराजा रे भीम बाबा भीम बाबा. माझा भीम मले भेटतो बाई मले सांगतो बाई मले सांगतो बाई मले सांगतो मले सांगतो बाई मले सांगतो बाई. शेताच्या पाठीला उभा राब्या हाताच्या साथीला उभा भूक जगणाऱ्या रातीला उभा गा. चाल भूक जगणाऱ्या रातीला उभा भूक वासराच्या अस्वात बाई भीम पाहते 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 बाई. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. त्याच्या खाली एक बारीक सही या देशातल्या दलित भूमिहीन शेतमजूर स्त्रियांची आहे. 64% स्त्रिया दलित स्त्रिया आजही शेतमजुरी करतात. 64% या देशाची भाकरी खऱ्या अर्थाने ते बनवतात. आणि म्हणून त्याच स्त्रिया या बाबासाहेबांच्या खऱ्या अनुयायी आहेत. त्यांनीच या देशामध्ये शिक्षणाची चळवळ
ही पुढे घेऊन गेलेल्या त्या स्त्रिया साळच्या दारात उभा टाक लेखण्याच्या शाईत उभा बुका बुकाच्या राशीत उभा चिमणी चिमणीच्या वाटीत उभा हे वाटी वाटीच्या उजेडात उभा गा वाटी वाटीच्या उजेडात उभा लेखनाचं हक्कामध्ये घेईन त्याले साळ आई भूमीला म्हणतो गा बाई नदी काठानं झुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही अरे बाबासाहेबांनी सांगितलं संविधानाच्या 4थ्या चॅप्टर मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की या देशाचे जे कारखाने आहेत आणि या देशाची जमीन आहे तिचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे त्यासाठी बाबासाहेब खूप लढले होते पण ते त्यावेळेस करता नाही आणि आज जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या भौतिक मागण्या करतो तेव्हा ताबडतोब हे मनुवादी आम्हाला जातीत वाटतात आम्हाला शेती नाही आमच्याकडे संसाधन नाहीत आमच्याकडे अर्थव्यवस्था नाही ती आपल्याला निर्माण करावी लागेल त्याशिवाय राज्य येणार नाही आई भूमीला आई भूमीला म्हणतो गावाई नदी काठाने झुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही वनवत रामाचा सांगतात बाई वनवत रामाचा 14 वर्ष बाई अरे रामानं 14 वर्ष वनवास भोगला आणि युगाने युगे रामायण ऐकावं लागलं अरे आम्ही युगाने युगे वनवास भोगतोय आमचं कुठे रामायण लिहित नाही क्रौंच पक्षाला बाण लागला म्हणून म्हणे पुण्या कवीचं हृदय पिळवटलं आणि त्याने महाभारत लिहिलं अरे इथे रोज माणसं तोडतात रे कापतात आमचं कुठे लिहित नाही हीच परिस्थिती आहे आणि म्हणून जलसा आहे चल आई भूमीला म्हणतो गावाई नदी काठाने झुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही हे वनवास रामाचा सांगत्यात बाई हे वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास जन्माचा बाई आमचा वनवास जन्माचा बाई त्याचं आहे का कोणाला काय गरजून सांगतो बाई मागून मिळणार नाही अशा बाबासाहेबांचं आधी काय केलं कुठं ठेवले बाबासाहेबांना आम्ही भीमपुतळ्यात बंद केला बाई भीम भजनात बंद केला बाई त्याच्या वैर्यांनी जेल बंद केला गा भीम माझा रडी तो गा ढाई ढाई आसुरोई फेरी पाई वळी वासवांची कोसळती बाई अंग अंगची चौताळती बाई भीम बाजारी अनलाग बाई त्याची जाहिरात झाली गा बाई सारे खाती जमले गा बाई सारे खाती जमले गा बाई सुरे सरसर सरसावली बाई सचा रक्ताच्या छिडकाट्या बाई हे साऱ्या भारी
मथुर राजा वाटे भीमाचे घातले गावाय कुणी मतासाठी इकतो गावाय कुणी स्वतःसाठी इकतो गावाय कुणी पदासाठी इकतो गावाय भीमा राजा रे मोह्या भीमा भीमा राजा भीमा बाबा भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा नवाई चार घेऊन ये बाबा हे वार मुक्तीच घेऊन ये बाबा येणार अवतार घेऊन नाही उद्याचे बाबासाहेब हे लढ्यातून आणि चळवळीतून येणार आहेत आणि म्हणून वाट पाहते माझी मान येणार 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 बाई वाट पाहत बाई वाट पाहत बाई वाट पाहत